नमस्कार। आधी चुलत्याच्या आशीर्वादानं आमचं बरं चाललंय असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांची स्तुती केली। त्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर अप्रत्यक्षपणे बारामतीमध्येच अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली आणि परत एकदा शरद पवार यांची स्तुती करताना अजित पवार आपल्याला दिसत आहे। शरद पवार यांना कालही देवत मानत होतो आणि आजही देवत मानतो अशी स्तुती अजित पवार यांनी काल एका सभेमध्ये केली। त्यामुळे नेमकं चाललंय तरी काय हे सामान्य जनतेच्या समजण्याच्या पलीकडे जात आहे। चला संपूर्ण बातमी बघूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आता अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी शरद पवार यांची आठवण काढली होती आणि तिथे स्तुती केली होती। अजित पवार म्हणाले होते, शाली आणू नका, टोप्या घालू नका, हारही घालू नका, नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल। कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या। माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललंय असं अजितदादांना वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये चर्चा रंगली आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्येच अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे बारामतीमध्येच अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली। बारामतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, परत असा कोणी आमदार तुम्हाला मिळणार नाही। मी जेवढं काम केलेलं आहे, आपला दावा आहे, तुम्ही आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं 52 पासून आजपर्यंत प्रत्येकाची कारकीर्द बघा, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलंय आणि तुम्ही मला 91 पासून आमदार केलंय, तेव्हापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलंय हे बघा। आणि परत एकदा अजित पवार शरद पवार यांची स्तुती करताना दिसले। कालही देवत मानत होतो, आजही देवत मानतो असे अजित पवार म्हणाले। नेमके अजित पवार काय म्हणाले हे बघूया। अजित पवार म्हणाले, काही लोक असतात सर्वपक्षीय, मग ते सर्वपक्षीय असल्यामुळे सगळेच म्हणतात आपलाच आहे आपलाच आहे। आम्ही घेतलाच ना निर्णय, आम्ही पण घरामध्ये पवार साहेबांना देवत मानत होतो आणि आजही मानतो, परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांसारखा मजबूत नेता मिळाला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं, देशाची प्रगती करून घेणं, त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम आहे असं म्हणत त्यांनी शरद पवार यांची स्तुती केली। आता नेमकं सर्वसामान्य जनतेपासून तर विविध पक्षातील नेत्यांमध्ये हा संभ्रम निर्माण झालाय की नेमकं चाललंय का। आता मध्ये भरपूर बातम्या समोर येत होत्या की शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येणार आणि विधानसभा निवडणुकीनंतर भरपूर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर दिसले, भेटी देखील झाल्या। त्यामुळे विविध बातम्या पसरत होत्या की अजित पवार आणि शरद पवार परत एकत्र येणार आणि त्यानंतर कधी स्तुती होतीये तर कधी अप्रत्यक्षपणे टीका होतीये। तर नेमकं चाललंय काय हे कळत नाहीये। तर तुम्हाला काय वाटतं, भविष्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? कमेंट करून नक्की सांगा। बाकी माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।